नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील 2023 डिसेंबर आणि जानेवारी 2024 साली झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली आहे। शासनाकडून एक जीआर पास करण्यात आलेला आहे। 4 तारखेला 4 मार्च रोजी एक जीआर झाला आणि त्या जीआरच्या अंतर्गत 24,67,00,000 रुपये एवढे मंजूर झाले। तर कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हे मंजूर झाले आणि कोणाला याची ही मदत मिळणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचा, लाईक करायचा, शेअर करायचा। राज्य शासनाकडून नोव्हेंबर 2023 ते डिसेंबर 2023 साली जी काही अवकाळी झाला होता त्याची मदत ऑलरेडी जाहीर करण्यात आली आणि ती वाटप चालू आहे। तर डिसेंबर 2023 आणि 24 साली जी काही शेतकऱ्यांचं अवेळी आणि गारपिटीमुळे नुकसान झालं होतं अशा शेतकऱ्यांसाठी आता शासनाकडून नवीन जो दर होता 2024 प्रमाणे नवीन दर आणि जे काही क्षेत्र होतं क्षेत्राची मर्यादा वाढवण्यात आली होती त्या मर्यादेनुसार शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होणार आहे। आता याच्यासाठी जे काही नवीन दर होते ते जिरायती शेतीसाठी 13,500 रुपये हेक्टरी एवढे मदत होती। तर जे काही बागायती क्षेत्र होतं बागायती क्षेत्रासाठी 27,000 रुपये एवढे हे क्षेत्र होतं आणि ते 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर एवढी मर्यादा त्यांनी वाढवली होती। तर टोटल 24,67,00,000 रुपये एवढे मंजूर झालेत। ते कोणत्या जिल्ह्यात तर मित्रांनो, नाशिक आहे, भंडारा आहे, नागपूर आहे, गोंदिया। नाशिक जिल्ह्यासाठी 52 शेतकरी पात्र झालेत, त्यांच्यासाठी टोटली 4,70,000 रुपये एवढी अमाऊंट ही मंजूर झाली। तर भंडारा जिल्ह्यासाठी 53,388 शेतकरी यांच्यासाठी 5,89,00,000 रुपये एवढे मंजूर करण्यात आले। तर नागपूरसाठी 4,432 शेतकरी पात्र झालेत, 6,64,00,000 रुपये त्यांना मिळणार आहेत। तर गोंदिया जिल्ह्यासाठी 12,08,00,000 रुपये एवढे हे मंजूर झाले। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, काही दिवसांनीच लगेच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट होतील। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा। धन्यवाद।